सप्रेटचा रॉयल वडापाव कसा बनवायचा ते आता आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी इथे आपण बटर घेतलेले आहे आणि हिरवी कोकोनटची चटणी घेतलेली आहे. वडा कसा तळायचा ते आपला व्हिडिओ अपलोडेड आहे, ते तुम्ही बघू शकता. आता टीथेड सुरीच्या सहाय्याने आपण हा पाव कट करणार आहोत. हलक्या हाताने पाव कट करायचा आहे, जास्त दाबायचा नाहीये, नाहीतर तो अनइव्हनली कापला जातो. पावाला खालच्या बाजूला आता आपण एक थिन लेयरचा बटर लावून घ्यायचा आहे. तसंच वरच्या बाजूला देखील एक थिन लेयर बटर लावून घ्या. खोबऱ्याची हिरवी चटणी आता आपण लावणार आहोत. हिरवी चटणी लावताना आधी ती व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे आणि पावाच्या खालच्या बाजूला एक पूर्ण चमचा हिरवी खोबऱ्याची चटणी आपण अप्लाय करणार आहोत, लावून घेणार आहोत. त्याच्यावर आपण हा तळलेला वडा ठेवायचा आहे आणि आता वड्यावर आपण एक चमचा खोबऱ्याची चटणी लावणार आहोत. पाव बंद करायचा आहे. आपला रॉयल वडापाव तयार आहे. रॉयल वडापाव विथ चीज द्यायचं असेल तर कसं द्यायचं ते बघूया. वडा कसा करायचा तो व्हिडिओ अपलोडेड आहे, तुम्ही तो बघू शकता. पाव आपण ह्या टीथेड सुरीने म्हणजे अशा प्रकारच्या सुरीने कट करून घ्यायचा आहे हलक्या हाताने आणि पावाच्या आतल्या दोन्ही बाजूला थिन लेयर ऑफ बटर आपण लावणार आहोत. पावाच्या खालच्या बाजूला हिरवी खोबऱ्याची चटणी घेताना ती ढवळून घ्यायची आहे. त्याच्यावर हा वडा ठेवायचा आहे. त्याआधी आपल्याला हा जे हाफ कट केलेलं चीज स्लाइस आहे ते ठेवणार आहोत आणि मग त्या चीजवरती आपण तळलेला वडा ठेवायचा आहे. त्या वड्याला परत आपण एक चमचा हिरवी खोबऱ्याची चटणी लावणार आहोत. पाव बंद करायचा आहे. आपला रॉयल वडापाव विथ चीज रेडी आहे. वडापाव पार्सल देण्यासाठी आपण सप्रेटचा बटर पेपर वापरणार आहोत. त्याच्यावर आपण सिल्वर फॉईल पेपर ठेवणार आहोत एवढ्या साईजचा. त्याच्या मधोमध असा वडापाव ठेवून त्याला सगळ्या बाजूनी सिल्वर फॉईल पेपरने रॅप करायचा आहे आणि आता याला आपण सप्रेटच्या बटरने रॅप करूया. इथे एक सेलो टेप लावायची आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूने परत एकदा रॅप करून मध्ये एक सेलो टेप लावायची आहे. सप्रेटचा वडापाव पार्सल रेडी आहे. एक स्मॉल टेक अवे बॅगमध्ये हे पार्सल ठेवायचं आहे. बॅग त्याच्यामध्ये एक टिश्यू पेपर ठेवायला विसरू नका. बॅग फोल्ड करून त्याला सेलो टेप लावायची आहे.